सगळ्या सहकार्यांना विनंती की आपण थोडंसं हो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयामध्ये आज मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या पंधरवड्याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी माननीय कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी श्री लक्ष्मणजी बारहत्ते सर या ठिकाणी आलेले आहेत. मी सुरुवातीला जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं सगळं स्वागत करूयात. दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संबंध महाराष्ट्रभर साजरा होतो आहे. त्याचं औचित्य साधून आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या सप्ताहाचं उद्घाटन आज आपल्या महाविद्यालयामध्ये होणार आहे. आजचे उद्घाटक माननीय कवी लक्ष्मणजी बारहत्ते सर या ठिकाणी आलेले आहेत. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठी विभागाचे आमचे आदरणीय ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय रवींद्र ठाकरे सर उपस्थित आहेत. पर्यवेक्षक आदरणीय चौधरी सर आहेत. कनिष्ठ विभागाचे आदरणीय सोनवणे सर आहेत. आणि महाविद्यालयाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असणारे विभाग प्रमुख सहकारी प्राध्यापक आणि या पोस्टर प्रदर्शनासाठी खास विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो आणि आदरणीय बारहत्ते सरांना विनंती करतो की या पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं आपण या निमित्तानं जाहीर करावं. या ठिकाणी आजच्या या पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो. सन्माननीय प्राचार्य साहेब आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आमचे विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गमे सर या ठिकाणी या प्रदर्शनाला सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटन समारंभासाठी 5 बिघे नावाचा अतिशय महत्त्वाचा काव्यसंग्रह ज्यांचा प्रसिद्ध आहे आणि ग्रामीण भागातील समाजाचं अतिशय वास्तवतेने रेखाटन करणारे आणि आपल्या कवितेमधून मांडणारे महाराष्ट्रातील अतिशय नामवंत कवी प्राध्यापक लक्ष्मण बारहत्ते सर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. प्रथमतः मी सरांचं महाविद्यालयामध्ये खूप स्वागत करतो. मराठी विभागाच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो. मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची आहे. त्याचबरोबर मराठी ही आपली 7 समुद्र पार गेली पाहिजे आणि त्यासाठी भाषेचं संवर्धन आणि भाषेची निर्मिती यासाठी आपल्या सगळ्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहे. कारण बोलीभाषेपासून प्रमाण भाषेपर्यंतचा मराठी भाषेचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास आज आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि मराठी भाषा सगळ्यांची आपली ही जी राजभाषा आहे ही प्रशासनाची भाषा आहे ही आपल्या प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेली पाहिजे आणि त्यासाठी भाषेच्या संवर्धनासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयामध्ये भाषिक पंधरवडा आपण साजरा करतो आहोत. यासाठी आपल्या मराठी विभागातील डॉक्टर सुनील जाधव सर असतील, डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम असतील, त्याचबरोबर प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो आणि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनाही खूप धन्यवाद देतो. आज आपण जे भित्तीपत्रक तयार केलेलं आहे मराठी भाषेच्या बाबत त्याचं उद्घाटन आता झालेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष जे मूल्यमापन आहे ते आपण सर्वजण करणार आहात. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद देऊन मी इथे थांबतो. SYBAची विद्यार्थिनी. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मी कुसुमाग्रज यांच्या विषयाबद्दल पोस्टर बनवलेला आहे. तर इथे काही आपले संत ज्ञानेश्वर यांच्या काही ओळी इथे मी दर्शवलेल्या आहे. ह्या फक्त ओळी नसून त्यांनी आपल्या मराठी भाषेचं गुणगान या ओळींमधून गायलेलं आहे. त्याचनंतर आपलं सरस्वती यंत्र मी इथं दर्शवलेलं आहे. त्यानंतर मराठीवरती एक छोटीशी कविता आहे आणि इथे देखील आपल्या मराठी भाषेचं गुणगान या कवितेमधून दर्शवलेलं आहे. त्यानंतर
इथे आपल्या महाराष्ट्राचा हा नकाशा आहे. हा फक्त एक भौगोलिक नकाशा नसून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी मराठी भाषा आहे. तर त्याचं सौंदर्य या नकाशामधून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या मातीचा गंध जिच्यात, संत कवींच्या शब्दांची ओळख जिच्यात, अशी ही मराठी माझा श्वास माझी जात. त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील खूप मोठे, खूप नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांना मराठी साहित्याचा तेजस्वी सूर्य देखील आपण म्हणत असतो. यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज तसेच तात्या देखील आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 नाशिक येथे झालाय. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचं शिक्षण हे BA झालेलं आहे. त्यांचं कार्य एक कवी होते, एक लेखक होते, नाटककार होते, कथाकार होते, एक समीक्षक होते. त्यांच्या साहित्य कृती असलेल्या कादंबरी, नाटिका, एकांकिका, लेखक नाटक, त्यानंतर त्यांचे प्रसिद्ध नाटक आपण नटसम्राट असेल. त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार आहे साहित्य अकादमी 1964 मध्ये, विशाखा काव्यसंग्रह, पद्मभूषण 1991, त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर इथे मी कुसुमाग्रज यांच्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे. त्यांचं नटसम्राट हे अजरामर नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कविता, नाटके, कथा व अशी विविध साहित्य प्रकारात लेखन केलेले आहे. इथे मी त्यांची एक जोगीन ही कविता घेतलेली आहे. जोगीन म्हणजे आपल्याकडे काय म्हटलं जातं की देवीची भक्ती करणारी जोगीन, पण कुसुमाग्रज यांनी जोगीन ही आपल्याला वेगळ्या याच्यात त्यांनी आपल्याला इथं दर्शवलेली आहे. म्हणजे काय, स्त्रिया ज्या पद्धतीचं शोषण करता, त्या समाजाने त्यांना हे केलेले अत्याचार, त्या पद्धतीचं जे शोषण करता त्यासाठी त्यांनी ही जोगीन म्हणून ही कविता त्यासाठी लिहिलेली आहे. त्यानंतर जाता जाता ही कविता ही माणसाकडे आता जो पैसा आहे हे फक्त आता त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे तो जाता जाता त्याच्याकडे काहीच नसणार आहे, त्यांनी हे ह्या कवितेमार्फत त्यांनी दर्शवले. त्यानंतर मराठी माता, इथे आपल्या मराठी भाषेचं महत्व असेल, तिचं सौंदर्य असेल, त्यांनी ह्या कवितेतून दर्शवलंय. त्यानंतर पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी, इथे पक्षी म्हणजे त्यांनी पक्षाचा पक्षी अर्थ नाही घेतला, त्यांनी माणसाला ज्या पद्धतीनं कोंडलं जातं तर त्यामार्फत त्यांनी ही कविता इथं सादर केलेली आहे. आणि अशा या तेजस्वी सूर्याचा अंत 10 मार्च 1999 रोजी त्यांचे निधन झालेलं आहे. त्यांचे निधन जरी झालं असलं, त्यांचे विचार व साहित्य आजही जिवंत आहेत. मराठी साहित्याला सामाजिक भान देणारं तेजस्वी सूर्य असे हे कुसुमाग्रज यांचं मी छोटंसं इथे हे केलेलं आहे. आदी विचारांचे साहित्यिक असेही संबोधले जाते. तर त्यांचा जन्म 11 जानेवारी 1998 साली सांगली येथे झाला. त्या 1898. तर त्यानंतर त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी साहित्य लेखनाची सुरुवात केली. तर त्यांच्या साहित्य लेखनामध्ये समाज जीवन आणि नैतिक मूल्यांचे सूक्ष्म निरीक्षण दिसून येते. त्यांच्या प्रमुख साहित्य कृतींमध्ये त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, कथासंग्रह आणि ललित व वैचारिक लेखनाचे त्यांनी लेखन केले. तर त्यामध्ये त्यांनी जी कादंबरी लिहिलेली 1959 मध्ये ययाती, तर या कादंबरीसाठी त्यांना 2 पुरस्कार मिळालेले आहेत. पहिला पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार 1960 साली मिळाला आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा 1974 साली मिळाला. त्यानंतर 1960 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. तर वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक होते. त्यांच्या साहित्य कृतींमधून मानवी इच्छा, त्याग, कर्तव्य व नैतिक संघर्ष यांचे प्रभावी चित्रण आपल्याला दिसून येते. त्यांची भाषा सहज, प्रभावी व विचारप्रवर्तक होती. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही वाचकांना मार्गदर्शक ठरते. त्यानंतर 2 सप्टेंबर 1976 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या साहित्यामुळे ते आजही मराठी वाचकांच्या मनात जिवंत आहेत. DYBA ची विद्यार्थिनी आहे. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मी हे पोस्टर बनवलेलं आहे. त्यात मी विषय घेतलेला आहे, म्हणजे एक कविता घेतलेली आहे जी माझी माय मराठी भाषा. आज मराठी भाषेचं महत्त्व आहे, त्यामुळे मी ही कविता घेतलेली आहे, जी की ती जयवंत नारायण चव्हाण यांनी लिहिलेली आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगू महती माझ्या मराठी भाषेची, काय माय मराठी आमची आहे खूप लाडाची. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात लाडाची भाषा म्हणजे मराठी भाषा आहे.
त्यामुळे त्यांनी यात ते दर्शवलेलं आहे. त्यात आपले साहित्य कवी म्हणून कुसुमाग्रज, पडवळकर यांचाही उल्लेख यामध्ये केलेला आहे. तेवढेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर व यात ज्ञानेश्वरांचाही उल्लेख घेतलेला आहे, ज्यांनी आपले ज्ञानेश्वरांची ओवी जी म्हणजे मराठीत बी केलेली आहे त्यांनी. आणि बाबासाहेब यांनी आपल्याला मराठीमध्ये जे संविधान दिलेलं आहे तेही यात लिहिलेलं आहे. त्यात मी एक सिम्बॉल घेतलेला आहे जो मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा याचा बनवलेला आहे, ज्यात मी लिहिलेले आहे प्रत्येकापर्यंत हा संदेश पोहोचवू, मराठी भाषेचा वारसा हा पुढे नेऊ. मराठी भाषेचा वारसा हा सर्वांनी पुढे नेला पाहिजे, त्याचंच महत्त्व सांगण्यासाठी आज हे मी पोस्टर बनवले आहे. धन्यवाद. ची विद्यार्थिनी. माझं नाव निकिता वरद जगताप. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त मी काही इथे निवडक कविता घेतलेल्या आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी ऐसे अक्षर रसिके हे जे लिहिलेलं आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की माझी मराठी भाषा जी आहे ती इतकी हे की ती अमृतापेक्षाही म्हणजे अमृताजवळ जर तिने पैन लावली तर ती पैन ती जिंकू शकते. म्हणजे आपले जे संत आहे त्या संतापासून तर आत्तापर्यंत सुद्धा आपण मराठी भाषेची थोरवीच ऐकत आलेलो आहोत. तर मराठी भाषा जी आहे ही मानवाला प्रेरित करणारी भाषा आहे. इथे जी कविता आहे संघर्ष ह्या ज्या कविता आहे मराठी भाषेतील वेगवेगळ्या जे कवी आहे त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहे, प्रत्येक कवितेमधून आपल्याला एक नवीन आशा, नवीन उर्मी भेटत असते. जे समजा कणा कविता म्हणजे मराठी भाषेमधून जी कविता लिहिली आहे कुसुमाग्रजांनी, तर सामान्य माणसाची जी व्यथा असते, सामान्य माणसाचं आयुष्य असतं त्यावर आधारित ही कविता आहे. परत मराठी माती, आपल्या मराठी मातीबद्दलची महती सांगणारी ही कविता. परत अनामवीरा, आपल्या देशाचे जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल सांगणारी ही कविता. फुलराणी कविता आहे, कसरीची व्यथा सांगणारी कविता. ह्या ज्या सगळ्या कविता आहे मराठी भाषेतल्या, ह्या माणसाला प्रेरित करणाऱ्या कविता आहे, माणसाला एक नवीन दिशा देणाऱ्या कविता आहे, ज्यामुळे आपल्याला एक नवीन यशाची जी वाट आहे ती नवीन वाट भेटते. आपल्या ज्या मराठी भाषा आहे ही आपण मराठी भाषेचा अभिमान म्हणून मराठीत बोललं पाहिजे, मराठीत व्यवहार केला पाहिजे. कारण सध्या जी जनरेशन आहे जास्त करून इंग्लिश यावरतीच याकडे चालली आहे. त्यामुळे ठीक आहे, नवीन काळाला आपण एक्सेप्ट केलं पाहिजे, पण आपल्याला मराठीसुद्धा तेवढीच प्रेमाची वाटली पाहिजे, तिचा पण आपण आदर केला पाहिजे, तिलाही सोबत घेऊन गेलं पाहिजे काळासोबत. धन्यवाद सर. माझं नाव तेजस्विनी गणेश सोनवणे. मी SYBA ची विद्यार्थिनी आहे. मी साहित्य अकादमी प्राप्त लेखक, माहिती व साहित्य कृती या विषयावर केलेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार हे भारतातील विविध भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना दिले जातात. यात हिंदीमध्ये उदय प्रकाश मोहनदास, मराठीमध्ये जयंत पवार, स्वप्नलोक, इंग्रजीमध्ये सुब्रमण्यम यांसारख्या लोकांचा समावेश आहे, ज्यांना कथा, कादंबरी, शाल आणि 1,00,000 रोख रक्कम मिळते. जी लोकांना तमस कादंबरी, मराठी जयंत पवार, बाळ सीताराम मडेकर पाटील. मी FYBA ची विद्यार्थी. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कवी कुसुमाग्रजांना अपर्णा शब्द माझे साधे असले अर्थ मात्र पेटलेले स्वातंत्र्य माणूस आणि माती यातूनच काव्य घडलेले अन्यायासमोर न झुकणारे शब्दामध्ये न पेटवणारे मराठीचा अभिमान उंचावून माणुसकी शिकवणारे अशी कविता घडवणी जी डोळे उघडेल समाजाचे हीच प्रेरणा मिळते आम्हाला. कुसुमाग्रजांच्या शब्दांची हीच कविता. शाहिद फारुख सय्यद. मी FYBCOMचा विद्यार्थिनी. माझा विषय नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे साहित्यिक. नाशिक जिल्ह्याचे महत्त्वाचे साहित्यिक हे नाव घेतला म्हणजे विशू वामन शिरवाडकर यांचं नाव येतंच. विशू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असंही म्हणले जाते. हे नाशिकचे अत्यंत प्रभावशाली कवी, नाटककार आणि कादंबरीकार होते. विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह, नाटक सम्राट हे नाटक जगप्रसिद्ध आहे. त्यांना साहित्यिक सौजन्य ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित देखील केलेला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर. नाशिक जिल्ह्यातील भगुल येथे जन्मलेले सावरकर हे थोर क्रांतिकार असून सोबतच श्रेष्ठ साहित्यकारही होते. माझी जन्मपेठ हे त्यांचे आत्मचरित्र आणि अनेक मराठी
कानेटकर, हरीश देशमुख, दादासाहेब फाळके, बाबूराव बागल, वामन दादा कर्डक, तुकाराम धांडे, भाऊ. धन्यवाद. अतिशय सुंदर असे भित्तीपत्रक, अर्थात आपण पोस्टर्स म्हणतो त्यांना, पोस्टर्स हा शब्द रूढ झाला इंग्लिशमधला बऱ्यापैकी. अतिशय सुंदर अशी ही भित्तीपत्रकं सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बनवून आणलेली आहेत. या भित्तीपत्रकाच्या निमित्तानं याचं उद्घाटन करण्यासाठी कवी आदरणीय श्री लक्ष्मण बारहाते सरजी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या प्रति मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. उपप्राचार्य आदरणीय रवींद्र ठाकरे सर, क्रीडा विभाग प्रमुख वाघमारे सर, आमचे आदरणीय जाधव सर आणि सर्वच प्राध्यापक. आता कारण पुन्हा तिकडे कार्यक्रम आहे त्यामुळं मी आभार आटोपतो घेतो. या प्रक्रियेमध्ये आम्हाला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार. आणि विद्यार्थ्यांनी इतके सुंदर भित्तीपत्रक या ठिकाणी बनवले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आता आपण तिकडे कार्यक्रमाला जा.